खालील कवितेचे रसग्रहण करा. आता औक्षण ही कविता तुम्हाला दिलेली आहे. त्याच्या 2 ओव्या दिल्या असतील. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. ह्या 2 कविता तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याचं आपण आता रसग्रहण करणार आहोत. परत एकदा ऐका. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. परीक्षेला समजा तुम्हाला ह्या 2 ओव्या आल्या असतील तर याचं आता आपल्याला रसग्रहण करायचं आहे. तर हे रसग्रहण तुम्ही आताच तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. वह्या काढा आणि लिहायला सुरुवात करा. मी बोलते त्याप्रमाणे तुम्ही लिहित जा. पहिलं लिहायचं आहे प्रस्तुत कवितेची कवयित्री. लिहा. प्रस्तुत कवितेची कवयित्री. पुस्तक उघडत पुस्तकातलं पान पेज 33 ठेवा आणि तिथे देखील तुम्ही बघा. स्पेलिंग तुम्हाला नाही समजलं तर प्रस्तुत कवितेची कवयित्री इंदिरा संत. तिथे लिहा इंदिरा संत. प्रस्तुत कवितेची कवयित्री इंदिरा संत. नंबर 2 लिहा कवितेचा विषय. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल कवितेचा विषय. प्रत्येक याच्यासाठी कवितेचं कवयित्री 1 मार्क, कवितेचा विषय याच्यासाठी 1 गुण, कवितेतनं मिळणारा संदेश ह्याच्यासाठी 1 गुण, असे तुम्हाला एकूण 6 मार्क आहेत. 8 मार्क आहेत. कवितेचा विषय लिहा. देशासाठी लिहा. देशासाठी प्राणपणाने, देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या व देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. परत एकदा ऐका. कवितेचा विषय देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या व देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. नंबर 3 प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. तर या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो ते आपल्याला इथे लिहायचं आहे. लिहा. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश जवानांच्या शौर्यापुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही कविता देते. जवानांच्या शौर्यापुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही कविता देते. सैनिक देशासाठी प्राणपणाला लावतात. सैनिक देशासाठी प्राणपणाला लावतात. सीमेवर लढताना
सैनिक देशासाठी प्राण पणाला लावतात, सीमेवर लढतात, धैर्याने शत्रूशी सामना करतात. सीमेवर लढतात, धैर्याने शत्रूंशी सामना करतात. त्यांच्यामुळे आपले जीवन सुरक्षित आहे. त्यांच्यामुळे आपले जीवन सुरक्षित आहे. म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश ही कविता देत आहे. लिहिलं? एकदा ऐका. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. जवानांच्या शौर्यापुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही कविता देते. सैनिक देशासाठी प्राण पणाला लावतात, सीमेवर लढतात, धैर्याने शत्रूंशी सामना करतात. त्यांच्यामुळे आपले जीवन सुरक्षित आहे. म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश ही कविता देत आहे. नंबर 4 लिहा आता. प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. तुम्हाला कविता आवडली तर ती का आवडली ते लिहायचं आहे, आणि आवडली नसेल तर का आवडली नाही ते लिहायचं आहे. पण जास्त करून आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचं असतो. कविता आवडली असंच गृहीत धरून लिहायचं असतं. तर लिहा, मला ही कविता आवडली. मला ही कविता आवडली. सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. म्हणून मला ही कविता आवडली. सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. म्हणून मला ही कविता आवडली. येथे कवयित्रींनी डोळ्यांना निरांजनाची तर अश्रूंना निरांजनातील ज्योतीची उपमा देत आहे. येथे कवयित्रींनी डोळ्यांना निरांजनाची तर अश्रूंना निरांजनातील ज्योतीची उपमा देत आहे. सैनिकांच्या रक्षणार्थ देशवासियांच्या असंख्य डोळ्यातील असंख्य ज्योती त्याचे जणू औक्षण करत आहे. हा विचार मनाला भिडला.
तसेच कवितेची भाषा साधी, सरळ, सहज समजणारी आहे.